माजी खासदार निलेश राणे यांनी विनायक राऊतांवर टीका केली। सामंत बंधू आणि आमच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलंय। स्वतःच्या बेरोजगार मुलाला रोजगार देण्याचं एकमेव काम विनायक राऊतांनी केल्याचा टोला देखील निलेश राणे यांनी लगावलाय। तर सामंत बंधू आणि आमच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम विनायक राऊत करतायत। त्यांनी आतापर्यंत अनेक उड्या सोडल्या पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत। स्वतःच्या बेरोजगार मुलाला रोजगार देण्याचं एकमेव काम राऊतांनी केलंय। तसंच 10 वर्षात अनेक घोटाळे त्यांनी केले असून जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी विनायक राऊतांवर टीका केली। त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी निसार शेख यांनी। पाहतो लोकसभा निवडणुकीचे रंगत दिवसेंदिवस वाढत चाललेले आपण बघतोय तर महायुतीकडून या ठिकाणी राणेसाहेब निवडणुकीमध्ये खास माजी खासदार निलेश राणे साहेब काय सांगतात अंतिम टप्प्यामध्ये आलेला। मी जेव्हा निवडणुकीला उभा होतो तेव्हा मी अपक्ष उभा होतो। माझ्याकडे कसलंही चिन्ह नव्हतं। एक आर्टिफिशियल चिन्ह मिळालं होतं 18 दिवसापूर्वी। 18 दिवसामध्ये ते चिन्ह तळागाळापर्यंत पोहोचवायचं होतं, तरी देखील मी 3 लाखाच्या जवळ मतं घेतली। लोकांचा आशीर्वाद राहिला आणि तेव्हाही मोदी साहेबांच्या लाटेमुळे विनायक राऊत निवडून आले। पहिल्याही लाटेमध्ये विनायक राऊत निवडून आले। स्वतःचं कर्तृत्व विनायक राऊतांचं काही नाही। लोकांनी त्यांना बघून मतदान केलेलं नाही, मोदी साहेबांना बघून मतदान केलं। आता जे काही ते स्वतःला खासदार समजत आहे ते खरं तर कोणच नाहीये। त्यांना बीजेपीमुळे ते पद मिळालं, पण आपण जसं म्हणतो ना की खाल्लेल्या ताटात घाण करण्याचं काम हे विनायक राऊतांकडून नेहमीच घडलेलं आहे। साधी बालवाडी ज्यांनी कोकणात उभी केली नाही त्यांना खरं तर मतं मागायचा अधिकारच नाही असं मला वाटतं। लोकांना आता कळलंय की 10 वर्षामध्ये कोकणाचा मोठा बॅकलॉग निर्माण झालाय। तो जर कोण भरून काढू शकत असेल तर ते फक्त राणेसाहेबच भरून काढू शकतात। लोकांना तो विश्वास असल्यामुळे आता ह्या वेळेस विनायक राऊतांची डाळ शिजणार नाही आणि त्यांना परत आम्ही मुंबईत पाठवणार। मुलगा बेरोजगार होता, त्याला रोजगार दिला। एकच बेरोजगार ज्याला रोजगार देऊ शकले ते म्हणजे स्वतःचा मुलगा। त्याच्या पलीकडे विनायक राऊतांनी काय केलं नाही। सामंत बंधूंची ती जी काय त्यांनी त्यांच्याबद्दल चांगलं बोलले, कौतुक केलं, तर ते बोलणारच। त्यांना वाटतं की असं काय बोलून आमच्या दोघांमध्ये परत काहीतरी होईल, असं काय होणार नाही। आता जग फार पुढे गेलेलं आहे। विनायक राऊत अजून बाबा कोटणीसच्या जमान्यातले। कॅमेरा शासक निसार शेख लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।